नमस्कार मंडळी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या केदारनाथ यात्रेचा प्रवास बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बँड्रा ते हरिद्वार असा प्रवास केला होता. जर तुम्ही आपला मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यात तुम्हाला हरिद्वार मधली सगळी ठिकाणं पाहायला मिळतील. आम्ही हरिद्वारवरूनच केदारनाथसाठी ही गाडी बुक केली होती आणि ही गाडी पुढचे 4 दिवस आमच्या सोबत असणार आहे आणि या गाडीतून आम्ही बराच प्रवास करणार आहोत. चला तर आता आपल्या केदारनाथच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकताय, इकडे धारीदेवी मंदिर आपल्याला दिसतंय आणि ही गंगा मैया आणि हे आमची गाडी आणि हे आपले दादा. हाय, जय केदार. तर आम्ही सकाळी 7 वाजता हरिद्वारवरून निघालो होतो आणि आता आम्ही जेवायला थांबलो आहोत. आता अंदाजे 1 वाजले आहेत आणि आता आम्ही रुद्रप्रयागच्या अंदाजे 2-3 किलोमीटर मागे आहोत. इकडे आम्ही जेवणार आहोत आणि बघू आता इथून केदारनाथ फक्त 80 किलोमीटर आहे, पण आता बघूया किती वेळ लागतो त्यासाठी. तर आम्ही सकाळी 7 वाजता हरिद्वारवरून निघालो होतो आणि आता 4:30 झालेत. आत्ता आम्ही सोनप्रयागला पोचलो आहोत. रस्ते थोडे खराब आहेत, पण रस्त्यात कुठेच आम्हाला ट्रॅफिक लागली नाही, म्हणजे गर्दी कमी आहे असा आमचा अंदाज आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण सोनप्रयागला पोचलो आहोत आणि इथून आपण गौरीकुंडला जाणार आहोत. ह्या टॅक्सीने आम्ही इथपर्यंत आलो होतो आणि इथून आता आम्ही दुसरी टॅक्सी करून गौरीकुंडला जाणार आहोत आणि तिकडे आज मुक्काम करणार आहोत. आणि रात्री जेवढं किंवा पहाटे जेवढ्या सकाळी जितक्या लवकर निघता येईल तेवढ्या लवकर आम्ही निघणार आहोत ट्रेकसाठी. तर हे आमचे लीडर आहेत, हे यावर्षी 4थ्यांदा चालले आहेत. तर आता आम्ही इकडून आलो आहोत. हा सरळ जो रस्ता जातो हा पुढे गौरीकुंडला जातो आणि तिकडून आपला ट्रेक सुरू होतो आणि इथे आपली टॅक्सी उभी आहे आणि इथून हा जो रस्ता वरती जातोय ना, हा त्रिवेणी नारायणकडे जातो, जिकडे आपण परवा जाणार आहोत. इथे समोर आपल्याला दिसतंय ना, हे सोनप्रयागचं पार्किंग आहे. आमचे दादा पण इकडे जवळपास कुठेतरी गाडी लावणार आहेत आणि आम्हाला मग उद्या भेटणार आहे. केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून या मंदिरात आपल्याला वर्षभरातून फक्त 6 महिनेच दर्शन घेता येईल. बाकीचे वेळ हे मंदिर बंद असते. तर आता आम्ही हे सोनप्रयागवरून गौरीकुंडसाठी टॅक्सी केली आहे आणि सोनप्रयाग ते गौरीकुंड प्रत्येकी 50 रुपये भाडे आहे. तर मित्रांनो, आता 5:30 झालेत आणि आता आम्ही गौरीकुंडला पोचलो आहोत आणि इथून मूळ ट्रेक सुरू होतो. पण आता इथे आम्ही रूम घेऊन आज इथे मुक्काम करणार आहोत आणि पहाटे लवकर ट्रेकला सुरुवात करणार आहोत. आले ना.
लॉकर रूम है और सुबह 4 साढ़े 4 जितना जल्दी जाओ यहाँ गोला 4 घंटे मैंने साइड तर मित्रांनो, इकडे आम्ही मागे ही रूम घेतली आहे. आम्ही 6 जण आहोत आणि 6 जणांसाठी आम्हाला ही रूम आम्ही इथे घेतली आहे. ही रूम आम्हाला 1200 रुपयाला पडली आहे. तुम्हाला मी रूम आतून कशी आहे ती तर दाखवलीच आहे मगाशी, पण तुम्ही इथला आजूबाजूचा व्ह्यू पण बघू शकता. हे इथे पूर्ण ओपन टॅरेस आहे आणि इथेच माझ्या मागे तुम्ही इकडे बघाल ना तर इकडेच पूर्ण समोर लँडस्लाईड झाली आणि खाली नदी जात आहे. इथून आपण खाली उतरलो 2 मिनटं की लगेच आपण इथून आपण खाली उतरलो ना की 2 मिनटात लगेच आपण मेन रोड जो ट्रेकला आहे ना त्या रूटवरती लागतो. हर हर महादेव. नमस्कार मंडळी, आता सकाळचे 5 वाजले आहेत आणि आता आम्ही ट्रेकला सुरुवात करत आहोत. आमचा टार्गेट अंदाजे 6 ते 7 तासात वरती पोचायचं आहे आणि आमचं 2 वाजता वरती चेकिंग आहे, त्यामुळे आम्ही अंदाजे 12-12:30पर्यंत पोचायचं टार्गेट ठेवलं आहे. केदारनाथ मंदिर हे 11,000 फुटांवर मंदाकिनी नदीच्या तीरावर वसलेलं आहे आणि मंदिरापर्यंत पोहोचायला आपल्याला साधारण 16 किलोमीटरचा एक ट्रेक करावा लागतो. यासाठी अंदाजे 6 ते 7 तास लागू शकतात. केदारनाथ मंदिर हे उत्तराखंडमधील 4 धाम आणि पंचकेदारमध्ये एक मंदिर देखील आहे. असं सांगितलं जातं की महाभारताच्या युद्धानंतर पांडव भगवान शिवाला शोधत इकडे आले होते आणि तेव्हा शंकरांनी बैलाचे रूप घेतले होते, पण पांडवांनी त्यांना ओळखले आणि जेव्हा ते जमिनीखाली लुप्त होत होते तेव्हा भीमाने त्यांची पाठ पकडली, जे आता केदारनाथ मंदिरात पिंडीच्या रूपात पूजलं जातं. जर तुम्हाला ही यात्रा चालत करता येत नसेल तर तुम्ही ही यात्रा खच्चरने किंवा पालखीत बसून देखील करू शकता अथवा हेलिकॉप्टरने देखील वरती जाऊ शकता. केदारनाथ मंदिर जेव्हा उघडतं तेव्हा किंवा जेव्हा मंदिर दिवाळीच्या दरम्यान बंद होतं, ह्या दरम्यान आल्यास आपल्याला फायदा असा होतो की गर्दी थोडी कमी लागते आणि पाऊसही तेव्हा लागत नाही, त्यामुळे लँडस्लाइड्स वगैरे होण्याची शक्यता कमी होऊन जाते. तर मित्रांनो, आत्ता आम्ही जवळजवळ अर्धा टप्पा क्रॉस केला आहे. आम्ही 5 वाजता सुरू केलं होतं आणि आता साधारण 9 वाजलेत. 4 तासात आम्ही ऑलमोस्ट अर्धा टप्पा कवर केला आहे. आता शेवटचे 6-7 किलोमीटर्स राहिलेत, तर बघूयात आता त्यासाठी किती वेळ लागतो.
तर मित्रांनो आता 12:50 झालेत आणि आम्ही केदारनाथ मंदिरापासून अगदी 400 मीटर अंतरावरती आहोत. आधी आम्ही जिथे आमचा स्टे बुक केला आहे ना तिकडे जाऊन आमच्या बॅगा ठेवणार आहोत आणि मग दर्शनासाठी जाणार आहोत. तर आपण आता केदारनाथला पोचलो आहे. इकडे मागे चेकिंग होते, सध्या बंद आहे. इकडे इथूनच आत जातात. आमचे कॅम्प साईट इकडे क्रॉस केल्यावर आहे, होमला क्रॉस केल्यावर. आतापर्यंत तुम्ही याला ऐकत होतात. तर आम्ही इकडून आलो होतो आणि हा ओम जो तुम्ही सांगितला ना तो ओम इकडे आहे आणि तिकडे केदारनाथ मंदिर आहे आणि इकडून लेफ्ट साईडला ही जी खाली वाट चालली आहे ना ते तिकडे जाते जिकडे आम्ही आमचा स्टे बुक केला आहे. हिमलोक स्टे जे आहेत ना ते तिकडे आहेत आणि आम्ही आता तिकडे जात आहोत. अशा प्रकारे आम्ही आमच्या स्टेजवळ पोचलो आहोत. सकाळी आम्ही 5:30ला ट्रेक चालू केला होता आणि आता जवळजवळ 12:30 झालेत. आम्ही 6 तासात वरती पोचलो आहोत. तर इकडे आल्यावरती ना हे जे रिसेप्शन आहे तिकडे तुम्हाला तुमचं बुकिंग वाउचर दाखवायला लागेल आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमचं चेकिंग करायला अलाव करतील. आता आमचं चेकिंग 2 वाजता आहे पण आम्ही थोडं लवकरच पोचलो आहोत. तर आता आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो आहोत की आम्हाला थोडं लवकर चेकिंग करायला द्या. तर बघू ते काय म्हणतात. सर आपका क्या रूल्स है या फिर क्या चेकिंग चेकआउट टाइम और रेट्स क्या है वो भी आप बताइए. 1000 रुपीज़ पर पर्सन यहाँ पर रेट है. ओके. चेक इन टाइम 2 PM, चेक आउट 10 o'clock मॉर्निंग में. और ऑनलाइन आप बुक कर सकते हैं GMBN साइट पे जाके gmbnonline.com पे जाके आप बुक कर सकते हैं. ओके. और ये लास्ट रिपोर्टिंग टाइम 9 बजे का 9 है. बजे. अच्छा. डिनर टाइम 7:30. 7:30 to 10 PM. ओके. तर हा आपला टेंट आहे आणि ह्या टेंटमध्ये एका वेळी 10 लोक झोपू शकतात आणि पर पर्सन 1000 रुपये भाडे आहे. तर मित्रांनो आता 2 वाजले आहेत आणि मंदिर आता परत ओपन झालं असेल आणि आम्ही आता निघालो आहोत दर्शन घ्यायला. आता बघूयात किती वेळ लागतो दर्शनाला. चला तर दर्शनाला जाऊयात. बोला हर हर महादेव. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय काहीच गर्दी नाही आहे. पूर्ण बॅरिकेड रिकामा आहे. काहीच लाईन नाही आहे. डायरेक्ट दरवाजा इथेच जी काही लाईन आहे ती आणि ती लाईन देखील फक्त 5 ते 10 मिनिटाची आहे. हे तुम्ही बघू शकताय काहीच गर्दी नाही आहे. आपण अगदी 10 मिनिटात दर्शन घेतोय. संध्याकाळची आरती बघून आम्ही लगेचच आमच्या टेंटवरती परत आलो आणि इकडे गरम गरम जेवून घेतलं. तर मित्रांनो आता 8:45 झालेत आणि आता आम्ही पोटभर जेवण घेतलं आहे. आता उद्याची बॅग वगैरे भरतो आणि लवकरच झोपतो कारण उद्या लवकर उठून खाली पण उतरायचं आहे. चला तर उद्या भेटूयात. तर मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आजचा आमचा केदारनाथमधला दुसरा दिवस आहे आणि आता 6:30 झालेत. आम्ही फ्रेश होऊन परत मंदिराजवळ जात आहोत.
केदारनाथ मंदिरामागील ही भीमशिळा एक विशाल दगड आहे, ज्याने 2013च्या महापुरात केदारनाथ मंदिराचे रक्षण केले होते. केदारनाथ मंदिरामागे श्री आदि शंकराचार्य यांची समाधी आहे. या पवित्र स्थळी त्यांनी वयाच्या 32व्या वर्षी समाधी घेतली होती. 2013च्या पुरात ही समाधी नष्ट झालेली, पण नंतर ही पुन्हा उभारण्यात आली. तर मित्रांनो, आता आम्ही भैरवबाबांच्या दर्शनाला जात आहोत. चला तर आता तिकडेच भेटूयात. असतो वाटतं. तर इकडे भंडारा देखील आहे. तुम्ही इकडे देखील नाश्ता आणि जेवण करू शकता आणि दान पण करा. आणि जमल्यास दान पण करा. आणि ही वरती जी वाट जात आहे तीच भैरवबाबांकडे जात आहे. तर इकडे काळभैरवबाबांचं मंदिर आहे आणि हा सगळा टेंटचा परिसर आहे. आणि तिकडे केदारनाथ मंदिर आहे. अतिशय सुंदर असं दृश्य आता आपण बघत आहोत. आता आमचं काळभैरवबाबाचं दर्शन देखील घेऊन झालं आहे आणि आता आम्ही खाली उतरत आहोत. आणि जो तुम्हाला मागाशी भंडारा दाखवला ना, तिकडे प्रसाद घेणार आहोत आणि मग उतरायला चालू करणार आहोत. मनाला भुरळ घालणारे नजारे आहेत. इथे आल्यावरती इकडून परत जावंसं कोणालाच वाटणार नाही. तर मित्रांनो, महादेवांच्या कृपेने आमची ही केदारनाथ यात्रा एकदम सुखद झाली आहे. काल अर्ध्या तासात आम्ही 3 वेळा दर्शन घेतलं आहे आणि आरतीच्या वेळी पण आम्ही एकदा दर्शन घेतलं आहे. एवढ्या वेळा आम्ही दर्शन घेऊन आमच्या सगळ्यांचं मन तृप्त झालं आहे. या पावनभूमीत आम्हाला काही क्षण घालवता आले हे आमचे सौभाग्य. तुम्ही देखील इकडे नक्कीच या आणि हा अनुभव घ्या. हर हर महादेव, जय श्री केदार. तर आता 9 वाजलेत आणि आम्ही खाली उतरायला घेतलं आहे. अंदाजे 3-3.5 तासात किंवा 4 तासात आम्ही खाली उतरू. इथून निघावं असं तर वाटत नाही आहे, पण काय करायचं, निघावं लागेल.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली केदारनाथ यात्रा इकडे पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही खाली उतरलो आहोत. इकडेच आमची गाडी लागली आहे. तिकडे आम्ही गाडीने येता श्री योगी नारायण मंदिरात जाणार आहोत. तुम्हाला आपला हा केदारनाथ मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.